विठ्ठला भगवान दत्तात्रय काय आहे हे जर का पाहायचं असेल तर आरतीमधनं स्पष्ट होतं. जे आपण दर गुरुवारी म्हणतो ना आरती, ब्रह्मा विष्णु शिव शंकर प्यारी तीनों है नाम तुम्हारी महिमा तो भारी चारों धाम की हम गाए आरती दत्तात्रय गुरु के नाम की हम गाए आरती दत्तात्रय गुरु के नाम की. परम पिता परमेश्वर तुम हो तीन लोक के स्वामी तीन लोक के स्वामी कण कण में हो तुम समाये तुम हो अंतर्यामी तुम हो अंतर्यामी. तूने ही जगत रचाया नर नारी बनाया रचना रचाई ये काम की हम गाए आरती दत्तात्रय गुरु के नाम की. काय आहे? परम पिता परमेश्वर तुम हो तीन लोक के स्वामी तीन लोक के स्वामी. परम पिता आहे भगवान दत्तात्रय. भगवान शंकरांना आदिगुरु म्हटलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर दत्तात्रय आदिगुरु आहे, कारण की ते नवनाथांचे गुरु आहे. मच्छिंद्रनाथ 1, गोरक्षनाथ 2, जालिंद्रनाथ 3, कानिपनाथ 4, गहिनीनाथ 5, वटसिद्ध नागेश नागनाथ 6, भरतरीनाथ 7, रिवणनाथ 8, शर्पणीनाथ 9, कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन चमल द्रुमिल अविलहोत्र कर भाजन हे 9 नारायण हे नवनाथ झाले भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनं कलियुगामध्ये. आणि भगवान शंकर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत काय आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा सिद्धांत? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिणी प्रती. भगवान शंकर शंकरापासून मच्छिंद्रनाथांना उपदेश आहे, मच्छिंद्रनाथापासून गोरक्षनाथांना उपदेश आहे, गोरक्षनाथापासून गहिनीनाथांना उपदेश आहे आणि गहिनीनाथापासून माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज अलंकावतीच्या समाधीचे राजे ज्यांनी वारकरी संप्रदायाचं निर्माण केलं आणि जगावर कल्याणाच्या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे सख्खे भाऊ निवृत्ती दादा हे भगवान शंकराचेच अवतार आहेत. नवनाथाची परंपरा ही निवृत्ती दादापर्यंत आली. म्हणजे वास्तविक पाहता जर का विचार केला तर आपला वारकरी संप्रदाय हा दत्त संप्रदाय आहे, कारण की दत्तात्रय हे नवनाथांचे गुरु आहे आणि नवनाथाचीच परंपरा निवृत्ती दादापर्यंत आली. जे निवृत्ती दादा माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे सख्खे भाऊ आहे, ज्ञानोबांनी त्यांना गुरु मानलेला. विठ्ठला विठ्ठला बसून घ्या सर्वजण जागेवर. एक घंटा कीर्तन करायचं. सर्वांना हात जोडून विनंती करतोय मी. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये गुरुबद्दल लिहित आहेत.
दत्तात्रय हे आदि गुरु आहे. मी आत्ताच ते स्पष्ट केले की भगवान शंकर आहे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज गुरूंची महिमा गाताना ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरो विशेष अत्यादरो विवेका. अध्याय नंबर 1 ओवी नंबर 22 ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, माझ्या हृदयामध्ये सद्गुरूंचं स्थान आहे. आणि हृदयामध्ये माणूस कोणाला बसवतो? जन्माला आलेला माणूस ज्याच्यावर सर्वात जास्ती प्रेम करतो त्यालाच हृदयामध्ये स्थान देतो, दुसऱ्याला देत नाही ना. मग माझ्या हृदयामध्ये माझ्या गुरूंना स्थान आहे. माझं हृदय सद्गुरू का? जिने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष आदरो विवेकावरी. गुरु माझ्यासाठी काय आहे म्हणते, मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे तैशे मूळ सिंचने सहजे शाखा. आरतीतूनच देना शाखा पल्लव संतोषिते. अध्याय नंबर 1 ओवी नंबर 25. एखादं झाड लावल्यानंतर त्या झाडाला जर का पाणी नाही दिलं तर झाड जळून जातं आणि झाड जळून जाण्याचा दोष लागतो. झाड नाही लावलं तर पाप नाही लागणार, पण झाड लावल्यावर पाणी देऊन त्याची मशागत जर का नाही झाली तर पाप लागेल. पै प्रतिवर्षी क्षत्र पेरीजे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, पै प्रतिवर्षी क्षत्र पेरीजे पिकाची जब वाढी देखीजे या लागे लोक घेजे पाहू पडतात. ज्ञानोबारायांची जोगी आहे. शेताकडे गावामध्ये काही पीक पेरलं त्याची मशागत आपण जर का निंदलं नाही, त्याला खुरपलं नाही, कोळपे हाणले नाही, बैराम हाणला नाही, पाणी दिलं नाही, नष्ट होऊन जाईल, हातात काही येणार नाही. कहा पे गए थे कहा पे नाही, क्या लाया कुछ भी नाही, ग्लास थोडा पार आणा. जन्मासी येऊन काय केले तुवा मुद्दल कमावेले कारण फिरसी मागारा अजून तरी फजित पुरा. 1968 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. गुरुचं काय महत्व आहे? दत्तात्रय आदि गुरु आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे, आपण हरिपाठामध्ये जे अभंग म्हणतो आणि त्याच्यामध्ये जी गुरु परंपरा गायली जाते त्या गुरु परंपरेमध्ये हरिपाठाचे सगळ्यात आधीचे ते अभंग आहे. सत्यगुरु राई कृपा मज केली परिणाही घडली सेवा का, परिणाही घडली सेवा का, परिणाही घडली सेवा का. सद्गुरु राय कृपा मज केली परिणाही घडली सेवा काई, परिणाही घडली सेवा काई, परिणाही घडली सेवा काई. सापडविले वाटेचा गंगा स्नान, सापडविले वाटेचा गंगा स्नान, सापडविले वाटेचा गंगा स्नान, सापडविले वाटेचा गंगा स्नान, सापडविले वाटेचा गंगा स्नान. तो जाना ठेला कर जय हो, जय हो. मस्तका ठेले गंगा कर, मस्तक ठेवला. 3457 या अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये 3457 आणि हरिपाठामध्ये सगळ्यात पहिला नंबर आहे. आणखी तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी लिहिलंय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, तुकाराम महाराजांना तेच म्हणायचं आहे, ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये तेच म्हणायचं आहे, ज्ञानोबा रायांनाही तेच म्हणायचं आहे. श्री गुरु सारिका असता पाठीरा
राजयाची कांता काय भीक मागे मनाची सिद्धी जोजी पावे राजाच्या कन्येला जसं भीक मागावं लागत नाही लक्षपूर्वक ऐका ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं आहे राजयाची कांता काय भीक मागे राजाच्या कन्येला जशी भीक मागावं लागत नाही तसं जन्माला आल्यानंतर ज्यांनी गुरुमंत्र घेतलाय पण असा बोगस 1 रुपये दिला गण बाई मी गुरु केला गण काही लोक गुरु घेऊन ओळून टाकतात बरं का महाराज मंत्र विसरलो ना आम्ही म्हणजे कशाला घेतला गुरुमंत्र सद्गुरु विनो हे ब्रह्मज्ञान मीराबाई कह रही है लागी लगन गुरु चरणन की मोहे लागी लगन गुरु चरणन की हमारे पूज्य गुरुदेव विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्ण जी गाया कहते हैं जय गुरुदेवा बोलो जय गुरुदेवा हाँ जय मना सर्वजन ताली बाजू का महत्ता का देतायत एवढी धन्यता का देतात ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातल्या आपण ओव्या पाहिल्या आहेत बसून घ्या तुम्ही पोरांनो बसा खाली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातल्या ओव्या पाहिल्या शेवटच्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जयसे अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1637 ज्ञानेश्वरी काय म्हटलं मी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1637 ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय लिहितात जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे ज्याने गुरुमंत्र घेतलाय त्यालाच ज्ञान मिळेल गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि जो ज्ञानी आहे त्यालाच आत्मदर्शन होईल आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड टू द गॉड बट when we are trying to remember to the Lord God from here each and every time the statement was said that Swami Vivekananda in his mind comp book before the 150 years ago listen carefully mind comp it means that my dear mind म्हणजे माझं comp म्हणजे आत्मचरित्र त्याच्यामध्ये विवेकानंदाने लिहिलंय स्वामी विवेकानंद वॉज ए वन ऑफ ग्रेट स्कॉलर थिंकर आणि फिलॉसॉफर इन इंडियन हिस्ट्री स्वामी विवेकानंद म्हणजे विचारवंत विद्वान आणि तत्वज्ञानी झाले ते लिहित आहेत काय लिहित आहेत आपलं अंतर्मन भगवंताला जोडल्या जाऊ शकतं केव्हा पण जेव्हा गुरुची कृपा होईल तेव्हा आणि मग ते गुरु कसे पाहिजे म्हटले गुरुही अधिकारी पाहिजे शिष्यही अधिकारी पाहिजे नाहीतर मग व्हायचं तसं तुकाराम महाराज म्हणले काय तुकाराम महाराज म्हणले असा जर का शिष्य असला तर झालं कल्याण हे आधीच आळशी वरी गुरुचा उपदेशी वरी गुरुचा उपदेशी वरी गुरुचा उपदेशी आधीच आळशी वरी गुरुचा अशा शिष्याचं कल्याण होत नाही म्हटले आधीच आळशी म्हणजे आपल्याला ते केलं नाही तर तेल लावत गेलं मग अशाने कल्याण होत नाही म्हटले आधीच आळशी वरी गुरुचा उपदेशी मग त्या ऐसी अडकाठी विधी निषेधाची भेटी न करवे धर्म न आचरवे विधी कर्म तुका म्हणे ते गाढव घेती मनासवे धाव 435 अभंगाचा नंबर आता जे प्रमाण दिलंय ते अभंगाचा नंबर आहे 435 मग गुरु कसे पाहिजे म्हटले जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही जन अनन्य भाव शरण अभयवरण तुम्ही जन परशुराम ही प्रभो
गुजरात मधून लगेचच काही मिनिटात वर्गात जोशी काकू तुम्हाला आपल्याला माहिती आपण दत्त साधक आहोत. आता कोणता गुरु आहे असा 3 दिवस तर लागतील ना गुजरातून तिकडे उत्तर प्रदेशला जायला. सकाळी योग करतात म्हटले गिरनार पर्वतावर गुजरात राज्यात, लगेच उत्तर प्रदेश मधल्या काशीला स्नानाला येतात, तिथून प्रयागाला उटी चंदन लावतात, काही ठिकाणी पंढरपूर जाऊन काय कोल्हापूरला भिक्षा मागायला जातात आणि ती भिक्षा घेऊन बीड जिल्ह्यामध्ये येतात आणि राक्षस म्हणून 45 वर्षामध्ये ती भिक्षा ग्रहण करतात. विड्याचं पान तांबूळ खायला तुळजाभवानीच्या तुळजापूरला जातात आणि ते विड्याचं पान खाल्ल्यानंतर संध्याकाळचं प्रवचन ऐकायला बिहार राज्यातल्या नैमिषारण्य तीर्थामध्ये जातात. उत्तर प्रदेश काही ठिकाणी बिहार म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी झोपायला आईकडे जातात, माता रेणुकाईकडे जातात. एवढा प्रवास जगामध्ये कोण करू शकतं म्हणले दत्तात्रय शिवाय दुसरं कोणी नाही. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात माझा निर्धार काय झाला, त्यांनी माझं मन वेधलं अभंगाच्या पहिल्याचं. जगामध्ये या विश्वामध्ये अध्यात्मशास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये सर्व गुरूंमध्ये अग्रगण्य स्थान भगवान दत्तात्रयांचं असल्या कारणाने आणि सर्व ऐश्वर्यशाली लक्षणांनी भगवान दत्तात्रय उपकृत असल्यामुळे अलंकृत असल्यामुळे एकनाथ महाराज म्हणतात गतभंगाच्या द्वारे पहिल्या चरणामध्ये माझा निर्धार झाला. वेधोनी गेले माझे मन. भगवान दत्तात्रयांना गुरु स्वरूपामध्ये बघितल्यानंतर, देव स्वरूपामध्ये बघितल्यानंतर, ईश्वर स्वरूपामध्ये बघितल्यानंतर, ब्रह्म स्वरूपामध्ये बघितल्यानंतर माझा असा निर्धार झाला की वेधोनी गेले माझे मन हरपले तुझे पण. मन एका जागेवर थांबतच नाही म्हणून तुकोबाराय गाथ्यामध्ये म्हणाले ना मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. गुरुवर्य सगळे महाराज सांगायचे 4 रस्त्यानं 4 जण पळतात, ते दिसत नाहीत पण आहे म्हटले. लक्षपूर्वक ऐका, दिसत नाही पण आहे म्हटले शरीरामध्ये. मन आहे पण दिसत नाही. दाखवा, डोळा दिसतोय, नाक दिसतंय, दात दिसतायत, ओठ दिसतायत, कान दिसतायत, मन कुठे दाखवा ना. मग तुम्ही म्हणाल नाही का, मग नाही तर तुम्ही कीर्तनाला कसे आले. तुम्हाला माहिती आहे आपल्या भैयाचं कीर्तन आहे, विनोद महाराजांचं कीर्तन आहे, मनानं सांगितलं ना. पण मन कुठं आहे? मन आहे पण दिसत नाही. तसं बुद्धी आहे पण दिसत नाही. बुद्धी आहे पण दिसत नाही. मन बुद्धी चित्त, तसं चित्तही आहे पण दिसत नाही. तुम्ही म्हणाल काय महाराज कसं दिसत नाही, दिसतो म्हटले. कुठे म्हटले ते प्रत्येक माणसाच्या शरीराच्या डावीकडे नाही ना बाबा, ते हृदय आहे. हृदयाला आणि चित्ताला एक नका समजू. हृदयाला आणि चित्ताला एक समजण्याची चूक करू नका. मन आहे पण दिसत नाही 1, बुद्धी आहे पण दिसत नाही 2, चित्त आहे पण दिसत नाही 3 आणि अहंकार आहे कधी कधी दिसतो. तोही आहे पण दिसतो ना. लोक म्हणतात उसके तेवर चढ गए वो शाणा बन रहा है. थोडं कधी कधी दिसतं ते. मग या गोष्टींना अंतकरण चतुष्ट असं म्हटलेलं आहे विचारसागरामध्ये. प्रक्रिया ग्रंथ आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला एकत्रित केल्याशिवाय जीवाचं या ठिकाणी भ्रमंती जी आहे, भटकंती जी आहे, जीवाला जी संसाराची ओढ लागलेली आहे ती नष्ट होणार नाही. मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारी चरणों में. मिलता है सच्चा सुख केवल भगवान तुम्हारी चरणों में. चाहे मेरी सब संसार बने, चाहे मेरी सब संसार बने, चाहे हो करे का और बने. तुम्हारी चरणों सच्चा भगवान तुम्हारी चरणों. खऱ्या सुखाचं स्थान भगवंताचे चरण आहे. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःख मूळ. एकनाथ महाराज म्हणतात भगवान दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये जाऊन उभा राहिलो आणि भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीकडे एकटक पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकणा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उठी रोळे माळ कंठी वैजयंती. अभंगाचा नंबर 16. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखमाईच्या पती स्वयं या कोण तुझे रूप गुण तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. 15. अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांची गाथा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणी तुळसी हार गळा.
एकनाथ महाराज असं का म्हणतात, वेधून गेले माझे मन हरपले तुझे पण. दुसरीकडे माझं मन हरपलेलं होतं, पण तू वेधल्यामुळे काय झालं, माझं मन तुझ्यामध्ये लीन झालंय, एकवटलंय. का रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी. तुमचं रूप पाहिलं मला सुख प्राप्त झालं. का म्हणले, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सदा माझ्या डोळे जोडो तुझी मूर्ती. या सगळ्या प्रमाणांचा जर का विचार केला तर एकनाथ महाराजांचं मागणं किंवा दत्तात्रयांच्या चरणामध्ये जी प्रार्थना करतात या अभंगाच्या द्वारे, वेधून गेले माझे मन हरपले तुझे पण. आणि भगवान आहे दत्तात्रय काय आर्टिफिशियल सुंदर नाही. आजकाल आर्टिफिशियल नटतो आपण. आर्टिफिशियल म्हणजे लाव मुलतानी माती, लाव फॅरन लवली, लाव फॅरन हँडसम, आहे की नाही. तर आर्टिफिशियल सुंदर नाही, जन्मजात प्रकटल्या बरोबरच भगवान सुंदर आहे. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना नाम तुम्हारा तारण, दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे राम कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. आपको मिलने के, आपको पाने के लिए गीतों का सरगम होगा. तुम्हाला भेटण्याकरता दत्तात्रय, भगवान दत्तात्रयांना गायन खूप आवडतं, भजनही आवडतं, टाळे पण सगळ्यांना यायला पाहिजे. आता मी काय मोठा काय मला दत्तात्रयाने दिला. आय एम नॉट ए मेलोडी सिंगर, बट पीपल कॅन थिंक अबाउट मी. आय एम अ ग्रेट सिंगर अबाउट लॉर्ड दत्तात्रय. दत्तात्रयांचं जेव्हा मी म्हणायला लागतो तेव्हा मी चांगलं म्हणतो असं मला लोक म्हणतात, पण मी काय मेलेडी थोडी माहिती, तो तुटा फुटा गायक. लेकिन भगवान दत्तात्रय की साधना करते करते ये मिल गया. किसी शायर ने शेर में लिखा था, गाते हैं जगह जगह, गाते हैं जगह जगह, जर्रे जर्रे पे साज है, पहुंचे जो मेरे भगवान दत्तात्रय के कान तक, वही तो सच्ची गायन है प्यारे, और वही तो सच्ची आवाज है. जब भी गाना नाभि के अग्र से, टॉप ऑफ द बॉटम, तिथून एमीच्या देठापासून म्हणा. आणि म्हणून एकनाथ महाराजांचा निर्धार झाला, वेधून गेले माझे मन हरपले तुझे पण असं का झालं. जगातला कितीही सुंदर माणूस पहा, एवढंच कशाला, एखादा चित्रपट पहा, चित्रपटामध्ये एखादा नट पहा, नटी पहा, अभिनेता पहा, अभिनेत्री पहा, थोडे दिवस आपल्याला आवडेल, हा माझा फेवरेट हिरो आहे, ही माझी फेवरेट हिरोईन, नंतर जातो आपण विसरून. पण दत्तात्रयांचं तसं नाही आहे. का म्हटले, उत्तरभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भगवान दत्तात्रयांचा अवतार संपलेला नाही. ते आधी दत्तात्रय बनून आले, नंतर ते श्रीपाद श्री वल्लभ झाले, नंतर नरसिंह सरस्वती झाले, नंतर स्वामी समर्थ महाराज झाले, नंतर माणिक प्रभू झाले, आणि काही म्हणतात नंतर शंकर महाराज झाले. म्हणजे आजही आहे, कल भी थे दत्तात्रय क्यों, कृष्ण ब्रह्म कृष्ण तो भगवान स्वयं. दत्तात्रय साक्षात ब्रह्म रूप है, ब्रह्म ही है, कोई दो राय नहीं, कोई संदेह नहीं इसमें. ऐसी ब्रह्म मूर्ति दत्त ओतली से आनंद भरित. जगामधलं सगळ्यात अलौकिक आणि अद्भुत दैवत आहे. 3 मुखे आहेत दत्तात्रयांना. मधलं जे मुख आहे ते भगवान नारायणाचं आहे, आणि उजवीकडचं जे आहे ते भगवान शंकर आहे, आणि डावीकडे आहे जे ते ब्रह्मदेव आहे. एक रूपी दत्ताला दत्त पुराणामध्ये असं लिहिलंय, एकोपी दत्तस्य कृत प्रमाणो दशाश्वमेधान भवेन तुल्यः, दत्त प्रणामीन पुनर् दशाश्वमेधी पुनरेति जन्मः,
सुख नाही कोठे आलिया संसार वाया हव भरी होऊ नका दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे 2380 या अभंगाचा नंबर किती आहे 2380 म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो ऐसे करिका पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता लटिके ते फिडा तुका म्हणे जाय पिडा 1279 अभंगाचा नंबर 1279 थोडं प्रपंचातून आवडतं घेतलं पाहिजे म्हणजे 50-55 तरी झालो तर कमीत कमी म्हणले घरचं लक्ष काढलं पाहिजे रिचार्ज मारला का नाही बँक बॅलन्स झालं का नाही अरे जाऊ द्या म्हटले आता झालं गेलं गणगेल मिळालं आपल्यासोबत येणार नाही म्हटल्यानंतर इथालच्या दोनच गोष्टी माणसासोबत जाणार आहेत एक त्याचा बंगला जाणार म्हटलं गेल्यावर आणि एक गाडी नाही चुकलं का नाही एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये म्हणाले लक्षपूर्वक ऐका सुकृत दुष्कृत समान समी एकनाथ महाराज लिहितात एकनाथी भागवतामध्ये सुकृत दुष्कृत समान समी ते पावी जय कर्मभूमी तेची पणे विषय गामी ते स्वरगी अध्याय नंबर 2 ओबी नंबर 226 एकनाथी भागवत एकनाथी भागवताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 226 नंबरच्या ओळीमध्ये एकनाथ महाराजांनी लिहिलं सकल देहा माझी पहा हो अति दुर्लभ मनुष्य नाही हो दयाची प्राप्तीचा संभ्रम तो अभिप्रामो दुर्गम 227 जन्माला आल्यानंतर काहीतरी चांगलं करून जा म्हटले बाबा नाही तर जो आलाय म्हणले तो मरणार आहे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात आणि शरीर जाता खवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू अजून जावे पंडू कुमारा अध्याय नंबर 2 ओवी नंबर 136 ज्ञानेश्वरी उपजते नासे नासले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा अध्याय नंबर 2 ओवी नंबर 159 ज्ञानेश्वरी तरी येथ काही तुझं शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर ओवी नंबर 158 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी जातस्य हि ध्रुवं मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्य अर्थे नत्वं शोची तुमरहसि अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 27 ज्ञानेश्वरी आजा गेला पंजा गेला बाप बसना गेला रे अरे देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला रे या नरदेहाला जो जन्माला आला तर आपल्या आधी कोण गेलं म्हटले आपले खापर पंजोबा गेले बरोबर आहे ना खापर पंजोबा नंतर पंजोबा नंतर आजोबा नंतर आपले वडील आणि वडिलांनंतर आपण जाणार तर मग नंतर आपले पोरं बाळ हे ठरलेलंच आहे म्हटलंय नमे मृत्यू शंका आणि म्हणून तुकोबा नाही लिहितायत यांच्यासाठी केला आपल्याला जन्माला येऊन बऱ्याच लोकांकडे जर का काही कामधाम नसलं तर बऱ्याच लोकांचं एक काम असतं काय कोणाला तरी फोन लावून आणि फोनवर स्वतःचाही टाइम खाय समोरच्याच खाय मग झालं का जेवण झालं का अरे कशाला बाबा टाइम इज मनी जस्ट थिंक अबाउट इट माय डिअर काय गरज आहे जेवण झालं का मग इकडे केव्हा येणार आहे हे जे है राम सुखदास जी नाम के परम संत हो गए वृंदावन में वो कहा करते थे अपने प्रवचनों में समय का उत्तम से उत्तम समय में उत्तम से उत्तम कार्य में समय को लगाओ बंधुओं क्योंकि यदि बीमार हो गए और नोटों की गड्डियां भरी पड़ी हैं आपके बंगले में घर में तो एक भी नोटों की गड्डी काम नहीं आने वाली क्योंकि आपका समय खत्म हो गया है आपने समय टाइम पास में गवा दिया है भगवान में ईश्वर चिंतन में बिल्कुल नहीं लगाया अब नहीं बचाने वाले भगवान इसके बजाय आपके पास में नोटों की गड्डियां न भी हो लेकिन आपका समय शेष हो तो यमराज भी आपका बाल बाका नहीं कर सकता आणि म्हणून काळाचेही काळ आहेत भगवान दत्तात्रय भक्तांवर साधन भगवान दत्तात्रयाची जी आपण उपासना घेतो त्या उपासनेमध्ये तुम्ही पहा दत्तात्रय वज्र कवच जगन्नपुरकंडाय सच्चिदानंद मूर्तये दत्तात्रयाय योगींद्र चंद्राय परमात्मने कदा योगी कदा भोगी कदा नग्न पिशाचवतः दत्तात्रेयो हरि साक्षात् भुक्ति मुक्ति प्रदायकः वाराणसी पुरस्नाई कोल्हापुर जपादरः माहुरी पूर भिक्षाशी संयशाई दिगंबरः हे दत्तात्रय वज्र कवच वाचल्यानं काय होतं म्हटलंय शारीरिक रोग व्याधींचा नाश होतो अनेक स्तोत्र आहे एक स्तोत्र आणखीन रोग नाश करण्याकरता दत्तात्रयांच्या उपासनेमध्ये सांगितलंय जटाधरम
कशा करताय? म्हाताऱ्या माणसाच्या सुद्धा सुरकुत्या नीट करू शकतं म्हणले हे स्तोत्र. म्हणजे व्यसन गिसन करून म्हातारे झाले तर तसं नाही बरं का. वयाच्या आधी टेन्शन न म्हातारे झाले असेल तर त्यांनी जरूर दत्तात्रय स्तोत्र, आणि काही देणार आहे दत्तात्रय म्हणून नाही, जन्माला आल्यानंतर भजन करण्याकरताच हा जन्म भेटलाय म्हटले. आणि भजन जर का करत नसो म्हटले तर खंती ते न करा होणे गाढ हवं कुत्रा. तुकाराम महाराज म्हटले, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ जाहले असे केवळ माझ्याची ठाई. अध्याय नंबर 4 ओबी नंबर 67 ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये 67 नंबरच्या ओळीमध्ये सांगतायत, मनुष्याला हा जन्म कशा करता भेटला म्हटले, नाही तरी गेला जन्म सांगतो तुम्हासी भंगाचा नंबर भाग्याचे भडसे उद्यमाचे निवेसे समृद्धीचा तापेचे घर रेगे. ओबी नंबर 354 अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी. अनेक जन्माचं पुण्य असल्यावर दत्तात्रयाची भक्ती घडती. आणि ज्यांना भक्तीवरही हसू येतं किंवा जे लोक भक्तांनाही नावं ठेवतात, हरिजनाचे मुनासीन घडाविनंदा साहित गोविंदा नाही त्याचे. तुकोबाराय म्हणाले, तुम्ही भक्त नाही होऊ शकत हरकत नाही, पण जो भक्त होतोय त्या भक्ताला बिघडवू नका. त्या भक्ताला जर का तुम्ही बिघडवलं म्हटले तर तुम्हाला इतक्या असं जे नरकाच्या यातनं काय काय भोगावं लागेल, काय काय व्हावं लागेल ते सांगायला इथे टाईम नाही आहे. तुम्ही एखादा भक्त नाही झाले तरी चालेल किंवा एखाद्याला भक्त नाही केलं तरी चालेल, पण जो भक्त आहे देवाच्या भक्ताला अभक्त करण्याचा जर का तुमचा प्रयत्न असेल तर निश्चित गो टू हेल, तुम्हाला नरकाचा रस्ता पक्काच आहे म्हटले. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. आणि तुम्ही जर का खरे भक्त असाल तर देव देश पाहत नाही, काल पाहत नाही, स्थान पाहत नाही, जात पाहत नाही. काय केलं भगवान श्रीपाद श्रीवल्लभानं गुरुचरित्राच्या 9व्या अध्यायामध्ये कपडे धुणारा एक रजक परीट रोज भगवंताला येताना जाताना पाहिजे. लक्षपूर्वक आहे का? आता देवाने इथं काही जात वगैरे पाहिली का? अजिबात नाही. शुद्ध झाला भाव ज्याचा दुरी नाही देव त्याला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्र हे न खाती सर्पतया. तुकोबाराय म्हणाले गाथ्यामध्ये. आणि ते त्या स्तोत्रामध्ये रजकाचा यवन राज बनवणे आहे की नाही. 9व्या अध्यायामध्ये नरसिंह श्रीपाद श्रीवल्लभ रोज स्नान संध्येला जायचे, तो रजक पाहायचा. आणि मग त्याला रोज पहिलं दर्शन करताना श्रीपाद श्रीवल्लभाने विचारलं, काय इच्छा आहे? म्हटले, मी एका राजाला पाण्यामध्ये आंघोळ करताना पाहिलं, आजूबाजूला त्याच्या राण्या होत्या आणि तो राजा यवन होता. म्हटले, तुला राजा व्हायचं आहे का? म्हटले, हो देवा मला व्हायचं आहे. आणि काय पुण्य होतं त्या रजकाच्या जोडीला? फक्त रोज भगवंताला नमस्कार करायचा. तो रस्त्यानं जायचे ना श्रीपाद श्रीवल्लभ गुरुचरित्राच्या 9व्या अध्यायात. म्हटले, आता लगेच होतो राजा का पुढच्या जन्मात होतो? म्हणले, आता मी म्हातारा झालो, आता होऊन 2-4 वर्ष करतो राजा होऊन काय फायदा? जवानीत राजा झालो पाहिजे म्हटले. तर 9व्या अध्यायामध्ये त्या रजकाची इच्छा पूर्ण करण्याकरता गुरुचरित्राच्या 50व्या अध्यायामध्ये त्याला बेदर, जिल्हा बिदर जो आहे ना, त्या बेदरचा राजा केलं. आणि नंतर श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती होऊन त्याच्या घरी गेलेले. बरोबर आहे. एका बाईच्या इथे गुरुचरित्रामध्ये म्हैस जी होती, म्हणले म्हैस ती दूधच देत नव्हती, म्हटले आटलेली होती. मला भिक्षा वाढ म्हणले, माझे पती आता धान्य आणायला गेले, तुम्हाला चांगलं धान्य देते, गंमत करू नको म्हणले. घरामध्ये एवढी मोठी म्हैस बांधलेली मला. अहो खरं सांगते म्हणले गुरुजी, तुम्हाला मी खोटं बोलेल का? अहो ते म्हैसीचे दातेही पडलेले, ती म्हातारी झालेली आहे म्हटले, आणि ती दूधही देत नाही. जाय म्हणले, ती दूध बरोबर देईल एवढं गॅरंटीने सांगतात श्री नरसिंह सरस्वती म्हणल्यावर तिलाही गॅरंटी आली. म्हातारी झाली
ऐकू शकत नाही. म्हणून तर एकनाथ महाराज म्हणतात माझा निर्धार झाला तया बिन ठाव. दत्तात्रयाच्या मंदिराशिवाय माझा ठाव दुसरीकडे लागत नाही, माझं मन कुठे लागत नाही. तया बिन कोठे आहे वाव. का म्हटले? भगवान दत्तात्रय ब्रह्मरूपानं पूर्ण रूपानं काय आहे म्हटले? सगळ्या विश्वामध्ये चराचरामध्ये भरलेले आहे आणि भरून पुन्हा उरलेलेही आहेत अभंगाच्या शेवटच्या चरणात. जनार्दनी भरला एका जनार्दनी भरला. जय हो माझे एका जनार्दनी भरला एका जनार्दनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी भरला कुठे तुका म्हणे अनो तुझ बिन नाही. गगनाऊनी पाहे वाढ आहे. विठ्ठलाचं वर्णन करताना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं अणू सुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय चालत नाही. आणि शिवाय हे जे आकाश आहे आकाशापेक्षाही भगवान दिव्य आहे, विराट आहे. आणि सूक्ष्माहून सूक्ष्म आहे आणि विराटाहून विराट आहे. तसं भगवान दत्तात्रय एका जनार्दनी भरला कुठे. या संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये जनमानसामध्ये भरलेले आहेत दत्तात्रय. आणि भरले याचा अर्थ असा नाही की उरलेले नाही, पुन्हा उरलेली आहे. सभाय अभ्यंतरी उरला. एका जनार्दनी भरला सभाय अभ्यंतरी उरला. संप्रदायपूर्वक भजन बुक्का आणि हार पुढची सूचना, त्याच्यानंतर भक्तिरस पाऊले खेळण्याचा कार्यक्रम आणि आरती अशा कार्यक्रमाचं समापन होईल. सर्व पुरुष बांधवांनी हात अशा पद्धतीने करायचे आहेत. एक ताल एक स्वर एक लय विठोबा रखमाई संप्रदायपूर्वक भजन. माता माऊलींनी जागेवर टाळी वाजवली पण भजन मात्र म्हणायचं आहे. हरी विठोबा रखमाई